आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या 20 जिल्हा परिषद वगळता इतर ठिकाणी निवडणुका 125 पंचायत समित्यांचं बिगुल वाजणार। मंगळवारनंतर राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा या संदर्भातली केली जाणार। सोलापूरमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत युती, दोन्ही पक्षांमध्ये 51-51 जागांचा फॉर्म्युला। शिंदेंच्या सेनेचे नेते सिद्धराम मेहत्रे यांची ही माहिती। सोलापूर पालिकेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून 6 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। माजी नगरसेविका सुनीता रोटे यांना पुन्हा संधी, इतर 5 उमेदवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात। सोलापूरमध्ये काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवाराचा एमआयएममध्ये प्रवेश। माजी नगरसेविका फिरदौस पटेल यांचा एमआयएममध्ये प्रवेश। काँग्रेसने अपमानास्पद वागणूक दिल्याचाही आरोप। नांदेडमध्ये अनेक मुस्लिम समाजातील बांधवांचा भाजपमध्ये प्रवेश। खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न। आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं नांदेडमध्ये भाजपमध्ये इनकमिंग सुरू। चंद्रपूर महानगरपालिकेसाठी ठाकरे सेना आणि वंचितची आघाडी, दोन्ही पक्ष महानगरपालिकेत समसमान जागा लढणार। काँग्रेसकडून सन्मानजनक जागा न दिल्याचा आरोप। धुळे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग। उमेदवारी अर्ज भरताना चुका टाळण्यासाठी वकिलांकडून मार्गदर्शन। उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी वकिलांकडे मोठी गर्दी, तर मालेगाव महापालिका निवडणूक सुरू असूनही अर्ज नोंदणी प्रक्रिया मंदावलेली। अर्जातील किचकट कागदपत्रांमुळे उमेदवार मात्र अडचणीत। धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण। शहरातील शाहू नाट्य मंदिरामध्ये सुमारे 1710 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण। मतदान यंत्र कसं हाताळावं याचं दिलं जातंय प्रशिक्षण। वर्ध्याच्या अंबिका चौक परिसरामध्ये कापड दुकानात चोरी, रोख रक्कम आणि कापडासह 60,000चा मुद्देमाल चोरी। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। जळगावमध्ये आचारसंहितेत राजकीय पुढाऱ्यांच्या अजिंठा शासकीय विश्रामगृहामध्ये बैठका। मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यामध्ये गुप्त बैठक, सूत्रांची माहिती। चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचित आघाडीच्या युतीची घोषणा। दोन्ही पक्ष चंद्रपूर महापालिकेमध्ये प्रत्येकी 33 जागा लढवणार। अमरावती महापालिकेमध्ये युतीसंदर्भात ठाकरे सेना आणि काँग्रेसची बैठक। उद्यापर्यंत युतीची घोषणा होण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पराग गुडदे यांची ही माहिती। जळगावमध्ये वंचित बहुजन आघाडीची महापालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याची तयारी। वंचितकडून महाविकास आघाडीमध्ये निवडणुकीसाठी 18 जागांवर दावा। सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास मित्रपक्षांना एकत्र घेऊन लढू। वंचितचे जिल्हाध्यक्ष ईश्वर चौधरी यांचा हा इशारा। कृष्णराज महाडिक यांची कोल्हापूर पालिका निवडणुकीतून माघार। काल दाखल केलेल्या उमेदवारी अर्ज मागे घेतला। पालिका निवडणूक कार्यकर्त्यांची असल्यानं धनंजय महाडिक यांचा हा निर्णय। भाजप आणि शिवसेनेला नातेवाईकांना तिकीट द्यायचं म्हणून राष्ट्रवादी नकोशी वाटली। अभिजित देशमुखांची टीका। छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी दादांच्या राष्ट्रवादीची 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। आमदार भोंडेकरांनी मागितली जनतेची माफी। आमची चूक झाली, आम्ही कामं सुरू केली आणि नागरिकांना त्रास झाला, त्यामुळे निवडणुकीदरम्यान विरोधकांना संधी मिळाली। भोंडेकरांचं हे वक्तव्य। आंदेकरने विकासासाठी माझ्या मुलाला मारलं का? आयुष कोमकरच्या आईचा सवाल। आंदेकरला तिकीट दिलं तर आत्मदहन करेल। आंदेकरने उमेदवारी अर्ज भरला, त्यानंतर आयुष कोमकरच्या आईची ही प्रतिक्रिया। खोपोलीमध्ये मंगेश काळूख यांच्या हत्या प्रकरणाचा शिवसेनेकडून निषेध। शिवसेनेचे अलिबागच्या पोयनाड नाक्यावर आंदोलन। शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजा केनी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात थंडीचा जोर वाढला, त्यामुळे भाजीपाला पिकांना पोषक वातावरण। बाजारामध्ये आवक वाढली, त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांना काहीसा दिलासा। थंड हवामानामुळे भाजीपाल्याची वाढ चांगली आणि उत्पन्नामध्येही वाढ। भंडारा जिल्ह्यामध्ये मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा मोठा कल। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 1887 हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड। गहू पिकाला मागे टाकत शेतकऱ्यांकडून मका पिकाला पसंती। गोंदियामध्ये आतापर्यंत 17 लाख क्विंटल धान खरेदी। नोंदणी केलेल्या 1,22,000 शेतकऱ्यांपैकी केवळ 50,000 शेतकऱ्यांकडून धान खरेदी। पुन्हा एकदा धान खरेदीचं उद्दिष्ट वाढण्याची दाट शक्यता। गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी बोनससाठी चिंतेत। सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना बोनस येईल याची चिंता करू नका। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं आवाहन। धान खरेदीच्या उद्दिष्टासाठी देखील पाठपुरावा करणार अशी पटेलांची ग्वाही। सांगलीमधल्या शेतकऱ्याकडून बिबट्याला रोखण्यासाठी चक्क काचेच्या बाटल्यांचा अनोखा जुगाड। स्वतः तयार केला स्वदेशी अलाव। शेतकऱ्यानं केलेल्या अनोख्या यंत्राची परिसरामध्ये तुफान चर्चा। पुण्यातील स्वारगेट ते मंडई परिसर अतिप्रदूषित, तर या भागातील AQI 372 वरती। हवा आरोग्याला धोकादायक। परिसर संस्थेच्या पाहणीमध्ये हे स्पष्ट। नववर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल। गणपतीपुळे, आरेवारे, दापोली, हर्णे, मुरुड या सर्व समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटकांची तुफान गर्दी।
अलिबाग वडखळ या मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, वाहनांच्या जवळपास 5 किलोमीटरपर्यंतच्या लांबच लांब रांगा. सुट्टी आणि नवीन वर्षासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक अलिबागमध्ये झाले दाखल. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. 31 डिसेंबरला साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुलं असेल. तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवाला घटस्थापनेने सुरुवात. 3 जानेवारीपर्यंत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, अलंकार महापूजा आणि छबिना मिरवणूक काढली जाणार. पंढरपूरच्या ग्रामीण भागात कडाक्याच्या थंडीमध्ये हुरडा पार्टीच्या शेकोट्या पेटू लागल्या. गावागावात ठिकठिकाणी हुरडा पार्ट्यांचं आयोजन, पर्यटक आणि स्थानिकांची मोठ्या संख्येने गर्दी. जळगावमधील हजरत पीर कादरी बाबा उरुसानिमित्त शहर पोलीस ठाण्यामध्ये शांतता समितीची बैठकीला लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रतिभा चव्हाण उपस्थित. बैठकीत स्वच्छता, भाविकांच्या सोयीसुविधांवर चर्चा. वाशिमच्या शिरपूर या ठिकाणी जैन धर्मातील दिगंबर आणि श्वेतांबर या दोन्ही पंथांच्या भाविकांमध्ये वाद. पोलिसात तक्रार दिल्याचा राग मनात धरून विजय जैन यांना मंदिर परिसरात मारहाण. श्वेतांबर पंथीयांच्या लोकांवरती मारहाण केल्याचा आरोप. कारवाई करण्याची होतीये मागणी. नवी मुंबईमधील खारघरमध्ये मद्यधुंद तरुणाचा धिंगाणा, वाईन शॉपची तोडफोड. खारघर पोलिसांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करत ताब्यात घेतलं.